हे सगळे विषय जे तुम्ही मांडताय ते एक एक घेऊन आपण करूया, कारण आपण एक दीर्घ चर्चा करणार आहोत. आणि या दीर्घ चर्चेमध्ये आपल्याला एवढाच आपला उद्देश आहे की किमान कळावं लोकांना की हे राजकारण कुठल्या अंगाने चाललंय, कुठल्या दिशेने चाललेलं आहे. आणि ते होत असताना मला पुन्हा रविकरण हाच प्रश्न आहे की काय वाटतंय आत्ताच्या ह्या सगळ्या राजकीय चित्राकडे बघितलं तर नेमकं काय वाटतंय? नाही, सुरुवात आपण गोंधळापासून केली, त्यामुळे गोंधळ हा मुद्दा घेऊया. त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे पहिला गोंधळ असा की लोकांच्या मनामध्ये आता गोंधळ राहिलेला नाही. 2.5 वर्षात लोकांनी खूप काही बघितलंय, म्हणजे 5 वर्षात, की कोण कुठे आहे, कोण कुठे जातं, कोण काय करतं, आपली मतं घेऊन गेलेला माणूस आज कुठे आहे, आज तो काय करतोय, आज कुणाच्या वतीने येऊन आव्हान करतोय आपल्याला की मला परत एकदा संधी द्या, किंवा नवीन माणूस कुठल्या पक्षाचं बॅनर घेऊन येतोय. तर हा गोंधळ जनतेने मिटवलेला आहे. गोंधळ सध्या राजकीय पक्षांमध्ये आहे की उमेदवार कुठला कुठे काय आहे ते बघितलं आपण. आज कुणाचे उमेदवार कुठल्या पक्षात आहेत, काय, तो गोंधळ, राजकीय गोंधळ, तर हा पहिला टप्पा. दुसरा गोंधळ मला जो दिसतोय असा की पक्ष कुणाचा, हा जो एक निकाल न्यायालयीन पातळीवर आहे, त्याच्यात एक साधारणपणे असं चित्र आलेलं आहे की निवडून आलेले लोक पक्ष ठरवणार. मला वाटतं निकाल जेव्हा लागेल तेव्हा या मुद्द्याचा विचार सगळे राजकीय पक्ष करतील की जर निवडणूक आयोग सुद्धा निवडून आलेले लोक पक्ष कुणाचाही ठरवणार असतील तर खरंच उद्या पक्ष कुणाच्या ताब्यात राहील. म्हणजे विधिमंडळ पक्षाची स्थापना करत असताना त्याचा प्रमुख कसा नेमायचा, त्याचा प्रतोद कसा नेमायचा, भविष्यात आपल्या पक्षाला उद्या धोका निर्माण होऊ नये म्हणून का, हा जो गोंधळ आहे ना राजकीय टप्प्यावर, हा जनतेच्या मनात नाही आहे. राजकीय पक्षांमध्ये मोठा गोंधळ आहे हा, आणि त्याची चिंता मला वाटतं सर्वात जास्त त्या पक्षांना असते. अच्छा, आणि हे चित्र सुधीर खूप चिंताजनक सुद्धा आहे, कारण ज्या पद्धतीनं हा गोंधळ दिसतोय त्या गोंधळामध्ये तुम्हाला असं वाटत नाही आहे की कुठेतरी राजकीय पक्ष हे हतबल झालेत? हे तिकीट वाटपाच्या वेळेला आपल्याला कळलं की महत्त्वाचे जे काही सगळे नेते होते किंवा त्या ठिकाणचे नेते यांनी राजकीय पक्षांना सुद्धा एक प्रकारे गुडघ्यावरती आणलं होतं अनेक ठिकाणी. हां, बरोबर मंदार, तू म्हणतो बरोबर आहे. आपल्याकडे खूप मोठं प्रमाणात एक केऑटिक सिच्युएशन निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये, जी मागच्या 40 वर्षामध्ये आपण कधी बघितली नव्हती. ते पहिल्यांदा केऑटिक आहे. आणि ही केऑटिक सिच्युएशन बघितल्यानंतर मला प्रामुख्याने एक रशियन तत्त्ववेत्ता होता, त्याचं वाक्य आठवतं. तो तत्त्ववेत्ता असं म्हणतो की दशकामध्ये अनेक गोष्टी घडत नाही, पण काही वेळेला आठवड्यातल्या ज्या घटना घडतात ते दशकामध्ये आठवणीत राहतात. आणि महाराष्ट्रात राजकारण ह्या त्या आठवड्याच्या टप्प्यामध्ये पोचलंय. आणि याची त्याचं इम्प्लिकेशन जे आहे ते पुढच्या 50 वर्षात किंवा पुढच्या अनेक वर्षात त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणाची आता घडणार आहेत, त्याचं इम्प्लिकेशन पुढच्या 50 वर्षात. जे आपल्याकडे 40 वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट असायचं, फार तर मुख्यमंत्री चेंज व्हायचा, पण आपल्याला वर्षामध्ये 2-3 मुख्यमंत्री दिसायला लागले, वर्षामध्ये 3-4, 5-4 पार्ट्या दिसायला लागल्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या टप्प्यावरती राजकारण हे पोचलेलं आहे. आणि हे दिशा ठरवणार आहेत पुढच्या 50 वर्ष महाराष्ट्र हा कसा असेल. त्याच्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या लोकांचे विवेकाची परीक्षा घेणारी निवडणूक असणार आहे. त्यांना कसा महाराष्ट्र पाहिजे ते ठरवतील. म्हणजे आजचं जे केऑटिक सिच्युएशन चालू आहे ती पुन्हा कंटिन्यू करायची, काही क्लॅरिटी द्यायची विषयाने. लोक एक सुज्ञ असतात, मला असं वाटतं, ते दिशा देतील. अच्छा, पण आताच्या परिस्थितीसाठी आपण कोणाला जबाबदार धरणार, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला पाहिजे. की 5 वर्षापूर्वीपासून म्हणजे 2019 पासून आपण जे सत्तेचे प्रचंड अचाट शक्तीचे अफाट प्रयोग केले, आणि हा विरुद्ध विचारसरणीचा माणूस त्याच्या मांडीवर जाऊन बसला, तो त्याच्या मांडीवर जाऊन बसला, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2-2.5 वर्षानंतर आपण पुन्हा एक वेगळे प्रयोग केले. जर वरचेच नेते असं वागत असतील आणि तत्व वगैरे सगळं गुंडाळून ठेवत असतील तर खालचे त्याच्यात तसंच करणार ना, त्याचंच अनुकरण करणार. त्याच्यामुळे हाचा जो गोंधळ आहे, या गोंधळासाठी जे लोक जबाबदार आहेत ते 2019 पासूनचे शिल्पकार जे आहेत ते सगळे जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. दुसरं म्हणजे प्रत्येक भागामध्ये 2-2.5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही, त्यामुळे प्रत्येकाला वाटते की मला आता काहीतरी आमदार व्हायचा आहे. कारण त्या 2-2.5 वर्षापासून तो नगराध्यक्ष नाही आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही आहे, महापौर नाही आहे, नगरसेवक नाही आहे. आणि गेल्या 5 वर्षात राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट उभे राहिले, पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहिले, त्याच्यातनं जी एक नवश्रीमंतांचा एक वर्ग निर्माण झाला, आणि तो विशेषतः कंत्राटदार धार्जिणा वर्ग निर्माण झाला, आणि त्यातनं जे नेते निर्माण झाले त्यांच्याकडे प्रचंड पैसा आला, आणि आता तो पैसा राजकारणात आणून राजकारणातून पैशातून पुन्हा राजकारण, ही जे काही एक सुरू झालेलं आहे ते या सगळ्या दुष्टचक्राचा भाग आहे. तुमच्या आमच्यासारखा म्हणून कोणी राजकारणाचा विचारच करू शकत नाही. राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण, सत्तेतून राजकारण, सत्तेतून पैसा, हे गणित आज उघडपणे झालेलं आहे. याच्यात काही नवीन लपवण्यासारखं आता काही राहिलेलं नाही आहे. हा प्रवास 19च्या इलेक्शन नाही, 2014 नंतर हा प्रयोग सुरू झालेला आहे. 14 नंतर जसजशी सत्ता येत गेली केंद्रातनं तशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्या प्रकारचे खेळ केले गेले.
त्यातनं ईडी CBI अनेक सगळे प्रकार केले गेले. साधनसुविधा नावाचं वगैरे पार्टी विथ डिफरन्स वगैरेच्या गोष्टी करणाऱ्या लोकांनी कुठले सर्व डिफरन्स मिटवून टाकले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावरती सर्वाधिक आरोप त्यांनी केले होते, अगदी कृपाशंकर असेल, अशोक चव्हाण असतील, जे कोणी असतील, ते सगळे ज्यांना जेलमध्ये घालू म्हणणारे लोक, त्या सगळ्यांना आज भारतीय जनता पार्टीत घेऊन पवित्र केलं गेलं. 8 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला होता 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा, आणि 8च दिवसानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री बनणार. हे राजकारण आपण घेऊन कुठे चाललोय? आता आज तर अजित पवार स्वतःहूनच सांगतायत की RR पाटलांनी माझ्या विचारावरती सही केली होती चौकशीवरती. म्हणजे RR पाटलाला जाऊन बरेच वर्ष झाली. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की ज्या बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते की ज्या काही गोष्टी होत्या, आता सगळं हे म्हणाल्याप्रमाणे, यदू म्हणाल्याप्रमाणे कंत्राटदार राज आहे. कंत्राटदार मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जात आहेत, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले जात आहेत. त्यातनं येणारा हा अफाट पैसा आणि या सगळ्यावरती एक सत्तेचा अंकुश, आणि आता कोणतेही विधिनिषेध कोणताच राजकीय पक्ष ठेवायला तयार दिसत नाही आहे. कोणाची कोणाबरोबर युती आणि कोणत्याही थराला जाऊन कोणी कोणाविरुद्ध आरोप करतोय. हा म्हणाल त्याप्रमाणे जनतेने आता विवेकाने मतदान करायला पाहिजे. हे नॅरेटिव्हचे खेळ सुरू झाले ते सोयीनुसार आहे. पर्याय तर अवेलेबल जे पर्याय त्यालाच मतदान करायचं आहे तुम्हाला. पर्याय काय? विवेकाने मतदान करायचं म्हणजे कोणाला मतदान करायचं हे स्पष्ट केलं तुम्ही तर बरं होईल. का म्हणे त्यातल्या त्याप्रमाणे जो चांगला असेल काय त्याचं काय निकष आहे? त्याला मतदान करायला पाहिजे. राजेश काय आणि उमेदवारी अर्ज भरून झालेला आहे, त्यामुळे आता काही स्कोप नाही आहे म्हणजे अण्णा हजारेंनी वगैरे उभं राहण्याचा वगैरे काही. मतदार चांगला म्हणजे कोण? मला अयोध्येला घेऊन जाणारा, शिर्डीला घेऊन जाणारा चांगला, की मला धर्मवीर फुकट दाखवणारा चांगला, मला लाडकी बहीण म्हणून माझ्या बहिणीला किंवा बायकोला किंवा आईला दर महिन्याला 1,500 रुपये देणारा चांगला? मुळात चांगल्याची डेफिनेशन आता आपल्याला ठरवायला हवी आहे. अनेक ठिकाणी असं आहे की आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, रस्त्यातले खड्डे बुजवा असं सांगणारा एक समूह आपल्याकडे आहे. पण त्याचा आवाज ऐकला जाणार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आत्ता जी काही घिसाडघाई राजकारणात झालेली आहे ते मी कसा निवडून येईन या एकाच गोष्टी. मुंबईमध्ये एक दहीहंडी लावणारा माणूस आमदार होऊ शकतो, बरोबर. कळलं की नाही? अशी जर या महाराष्ट्राची आणि राजकारणाची परिस्थिती झाली तर मग वैचारिक, सामाजिक आणि पुरोगामित्व वगैरे शब्द फक्त पुस्तकात राहतील अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही काहीही करा पण निवडून या. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करणारा माणूस जेलमध्ये जातो आणि त्याची बायको निवडणुकीला उभी राहते. अशी जर परिस्थिती असेल तर फक्त इलेक्ट्रोल मेरिट, ते तुम्ही कशाही पद्धतीत निवडून या. आणि जसं यदुभाऊ म्हणाले, IPLचा एक सगळ्यात महत्वाचा फॉर्मॅट काय आहे की तुम्ही काही करा पण तुम्ही सिक्सर आणि बाउंड्रीज बोलली पाहिजे. त्याच्या पलीकडची भाषा आम्हाला काही कळत नाही. आणि दुसरं, या खेळाला शिस्त नाहीये. म्हणजे क्रिकेट थोडं मला बरं कळत असल्यामुळे ऑफस्टम्पचा बॉल तुम्ही लेगला नाही खेळायचा, तो तिथेच खेळायचा. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही राहिलेलं नाहीये. म्हणजे अगदी शुअर शॉट समजला जाणारा यॉर्कर हा तुम्हाला विकेट काढून देईल, पण असं काही समजण्याचं कारण नाहीये. तो सिक्सरही जाऊ शकतो. इतकी विचित्र परिस्थिती. आणि सगळ्यात महत्वाचं, IPLने बदनाम कशाला केलं तर खेळाडूंच्या आर्थिक क्षमतेला. म्हणजे ज्याची तालीम शील्ड आणि पुरुषोत्तम खेळायची लायकी नाहीये त्याला 2-2 कोटी रुपये मिळायला लागले. हे ज्या वेळेला क्रिकेटमध्ये आलं आणि पूर्णपणे फेस्टिवल क्रिकेट आहे ते. चिअर गर्ल्स आल्या, तिथे पॉपकॉर्न आले, कोल्ड्रिंक आले, आणि खरं क्रिकेट हे सगळं राजकारणात पण आलं. हे सगळं राजकारणात पण आलेलं आहे. बोला तुम्ही. आपण हा काही ओपन टेबल आहे, म्हणजे राऊंड टेबल आहे, कोणीही बोलू शकता. मी एक फक्त मुद्दा जोडतो आणि मग रवी सर बोलतील. याला मी एका वाक्यात जोडतो, ते म्हणजे माझे सत्तेचे प्रयोग. हे मागच्या 5 वर्षात आपण महाराष्ट्रात पाहिला. उद्धव ठाकरेचा सत्तेचा प्रयोग वेगळा होता, एकनाथ शिंदेचा सत्तेचा प्रयोग वेगळा होता. आता 2024ला कोण प्रयोग घेऊन येतो त्याच्यावर महाराष्ट्राला पण हा सत्तेचा प्रयोग आहे की सट्ट्याचा प्रयोग आहे हे कळण्याची अशी वेळ आलेली आहे. नाही, आणखी मंदार, म्हणजे त्याच्यावर रवी किरण सर अधिक जास्त चांगलं बोलतील की या निवडणुकीनंतर 23 ते 25 बघा IPL आहे ना, तिथेच आपण थांबायचं. याचं कारणच आहे त्यातले जे स्टार प्लेयर्स आहेत ना ते खूप महत्वाचे असतात, त्यांची बोली मोठी लागते आणि ते टीम मध्ये आले की टीमचं प्रोफाईल वाढतं. 23 तारखेनंतर असे जे स्टार प्लेयर आहेत ना, या 23 ते 25 स्टार प्लेअरवर महाराष्ट्राच्या 288 लोकांची IPL ही अवलंबून असेल. एक हा स्टार प्लेयर